परदेशवारीनंतर आता छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत, तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन भुजबळ कुटुंबासह परदेशात गेले होते। छगन भुजबळ कोणती राजकीय भूमिका आता घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। भुजबळ नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार असल्याचं कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल, छगन भुजबळ आता काय भूमिका घेणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज होते। नाराज भुजबळांनी या ठिकाणी नाशिकमध्ये एक मेळावा देखील घेतला होता। त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि सपरिवार त्याच्यानंतर ते आता परदेशवारीवर गेले होते। आज दुपारी साधारण 12:30 वाजेच्या सुमारास छगन भुजबळ परदेशवारीवरून परतणार आहेत। मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते आपल्या मुंबईच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते पुन्हा एकदा नाशिकमध्ये येणार आहेत। नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकच्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करणार आहेत आणि उद्या देखील छगन भुजबळ हे सातारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादनपर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे उद्या या कार्यक्रमाला कदाचित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे नाराजी नाट्यानंतर कदाचित उद्या छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे नेते मंडळी एका व्यासपीठावर बघायला मिळू शकतात। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांची उद्या नेमकी काय भूमिका असू शकते, भुजबळ उद्याच्या कार्यक्रमाला नेमकं काय बोलू शकतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या संपूर्ण नाराजी नाट्यानंतर आता परदेशवारीवरून परतल्यानंतर छगन भुजबळ आपली काय भूमिका मांडतात, कशा पद्धतीनं राजकीय डावपेच आपले पुढचे आखतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नक्कीच चंदन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद.